मंडळी, रिसेंटली आम्ही गेलो होतो कुर्ल्याला ते पण आम्ही गेलो होतो चायना वर्ल्ड बाजारला व्हिजिट करायला. तर तिथे जायचं कसं, कुर्ला स्टेशनला पहिल्यांदा तुम्हाला जायचं आहे आणि टुवर्ड्स ठाणा साईडचा डबा पकडायचा आणि त्या ब्रिजने सरळ बाहेर यायचं. तर बघा, हा ब्रिज चढल्यानंतर तुम्ही कुर्ला ईस्टला आल्यानंतर कुर्ला ईस्टला बाहेरच हे चायना वर्ल्ड बाजार आहे. तर तुम्हाला कुर्ला ईस्ट मॉलमध्ये जायचं आहे. तर कुर्ला स्टेशनच्या बाहेरच पडताच तुम्हाला अगदी हाकेच्या अंतरावरती एकदम समोरच तुम्हाला हा कुर्ल्याला ईस्ट पॉईंट मॉल आहे. तर ह्या ईस्ट पॉईंट मॉलमध्ये हे चायना वर्ल्ड बाजार आहे. तर बघा, अगदी हाकेच्या अंतरावरती समोरच अगदी कुर्ला स्टेशन आहे. तर तिकडून एकदम समोरच तुम्हाला हे कुर्ल्याचं इथे रेल्वे स्टेशन दिसत आहे. तर त्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्याच हा कुर्ला ईस्ट पॉईंट म्हणून मॉल आहे. तर ह्या मॉलमध्येच जे चायना वर्ल्ड बाजार आहेत त्याची दुकानं आहेत. ह्यांची बरीचशी तिकडे 7 ते 8 दुकानं आहेत आणि वेगवेगळ्या रेंजची अशी ही दुकानं आहेत. तिकडे तुमच्या उपयुक्त बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. तर बघा, आम्ही तिथे रिसेंटली व्हिजिट केलं होतं, तर त्याचाच मी एक छोटासा ब्लॉग बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हा सेकंड फ्लोअरवरती तुम्हाला जायचं आहे. सेकंड फ्लोअरवरती इथे बरेचसे शॉप्स आहेत. हा पहिला माळा होता, आता मी दुसऱ्या माळ्यावर जात आहे. तर इथे दुसऱ्या माळ्यावरती चढल्यानंतर बघा, तुम्हाला इथे बरीचशी चायना वर्ल्ड बाजारची वेगवेगळ्या रेंजची त्यांनी दुकानं अशी बनवून ठेवलेली आहेत. 30 रुपीज, 50 रुपीज, 100 रुपीज, 150, 200, 300, 350 आणि टिल एक साधारण 3-4 हजारापर्यंतच्या पण वस्तू मिळतात. तर पहिल्यांदा आम्ही कमी रेंजपासून सुरुवात केली होती. तर पहिल्यांदा आम्ही गेलो होतो ते म्हणजे 30 रुपीजवाल्या शॉपमध्ये. हे असे बघा वेगवेगळ्या रेंजची दुकानं आहेत. तर पहिल्यांदा चला आपण 30 रुपीजच्या शॉपमध्ये काय काय मिळतं ते बघूया. तर बघा, तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इथे मग आहेत. हे 30 रुपीजचे कुठल्या पण तुम्ही ह्या रेंजच्या वस्तू घेणार, हे सर्व वस्तू तुम्हाला 30 रुपीजमध्ये आहेत. तर बघा, असे काही क्लिप्स होते इथे, असे काही स्टोरेज असे करण्यासाठी बॉक्सेस होते. त्यानंतर बघा, इथे डस्टबिन बॅग आहे, सुपली आहे. त्यानंतर इथे आपण जे पैसे साठवण्यासाठी मनी बँक असतं, त्यानंतर असे छोटे छोटे बाऊल होते आणि इथे जे कॅप्स आहेत आपण बड्डेसाठी यूज करतो, तर त्या बड्डेसाठीच्या कॅप्स आहेत. 10-10चं हे बंडल होतं. तर बघा, इथे आपण हा स्नो स्प्रे आहे, तर तो पण जस्ट 30 रुपीजमध्ये अवेलेबल होता. तर तुम्हाला आता रिसेंटली बघा मंडळी, हळदी कुंकूचा सीझन चालू आहे किंवा तुम्हाला घरातल्या काही बड्डे असतील, तर रिटर्न गिफ्टसाठी काही वस्तू हव्या असतील, तर बऱ्याच साऱ्या इथे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत. तर याच्यामध्ये मला जेवढं कवर होता येईल तर तेवढं मी कवर इथे केलेलं आहे. तर बघा, 30 रुपीजमध्ये हा असे हे चम्मच आहेत, ज्याच्यामध्ये असे खाली मस्तपैकी हँडल आहेत. ते इथे बघू शकता, मार्कर आहेत, स्केच पेन आहेत, पेन्सिल्स आहेत. त्यानंतर हा इथे मस्तपैकी असा कलरचा ट्रे होता. तर हे सर्व ज्या वस्तू ह्या आहेत ना मंडळी, ह्या 30 रुपीजच्या रेंजवाल्या ह्या वस्तू आहेत. इवन वॉटर बॉटल पण खूप छान अशा क्वालिटीच्या होत्या. टिफिन बॉक्सेस बघू शकताय तुम्ही. तर हे 30 रुपीजवाला हे सर्व शॉप आहे. तर कुठल्या पण वस्तू तुम्ही घेणार तर ह्या निव्वळ 30 रुपीजमध्ये, 30 रुपयामध्ये ह्या वस्तू आहेत. हे पिझ्झा कटर होतं, ते पण 30 रुपयामध्ये होतं. तुम्हाला हळदी कुंकूसाठी लेडीजला देण्यासाठी कुठल्या वस्तू हव्या असतील किंवा इतरही काही गोष्टीसाठी हव्या असतील, तर बघा खूप साऱ्या ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. तर इथे बघा, हा असा जे बॉटल आहे त्या होता साबण ठेवायला. त्यानंतर असे पाऊच आहेत, तर ह्या पाऊच पण 30 रुपीजमध्ये होते. तर असं काही जे स्नेक आहे, हा रबरचा स्नेक आहे, तर तो पण 30 रुपीजमध्ये. जे आपण क्लिप्स वापरतो बॅग टाईट करायला, एअर टाईट करायला, ते पण 30 रुपीजमध्ये होते. हे आहे कंपोस्ट बॉक्स. तर बघा, त्याच्यावर तुम्ही प्राईस बघू शकता, मोर दॅन 100 रुपीज याच्यावरती प्राईस होती. तर ती पण निव्वळ 30 रुपीजमध्ये ही वस्तू होत्या. तर इथे हा ज्या सर्व तुम्हाला समोर ज्या वस्तू दिसत आहेत ना, ह्या काही क्राफ्ट रिलेटेड जे मुलांना शाळेमध्ये वगैरे लागतात, तर त्या रिलेटेड पण काही वस्तू होत्या. हे रेझर्स आहेत लेडीजसाठी, हे पण 30 रुपीजमध्ये होते. हे पण रेझर्स आहेत. तर बघा, इथे काही किचन्स आहेत सुंदर सुंदर, ते ह्या पण 30 रुपीजमध्ये होत्या. तर इथे बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत ना 30 रुपीजच्या रेंजवाल्या, खूप छान अशा वस्तू होत्या. हे काही शार्पनर्स होते, इरेझर्स होते. हे आपण बनाना केसर आहे, तर हा बनाना आपल्याला केळं वगैरे कॅरी करायचं असेल अख्खं, तर त्याच्यासाठी हा बनाना केसर आहे. स्प्रे बॉटल आहेत, तर बघू शकता सीपर्स आहेत. तर हे 30 रुपीजमध्ये ब्रशेस, टूथब्रशेस लहान मुलांसाठी. हे जे किसनी आहेत
त्यानंतर हे व्हेजिटेबल चीजसाठी किसणी आहेत. हे जे डब्बे आहेत आपण मसाल्याचे डब्बे, तर ते पण निव्वळ बघा 30 रुपीजमध्ये होते. हे काही कटर आहेत, तर कटर पण 30 रुपीज. लहान मुलांसाठी सिपर आहे, ते पण 30 रुपीजमध्ये होतं. तर 30 रुपीजच्या रेंजमध्ये खूपच छान अशा रिझनेबल वस्तू, म्हणजे ज्या मार्केटमध्ये 100-150च्या वरती जे प्राईज असतात, तर ह्या 30 रुपीजमध्ये बघा हे वस्तू अवेलेबल होत्या. नेल्सचे जे होते 8 ते पण 30 रुपीजमध्ये होतं. आपण जे फुग्यांमध्ये हवा भरायला वापरतो, तर त्याचा जो हे होतात, तर ते पण आपल्याला 30 रुपीजमध्ये. अशा प्लेट्स आहेत, पार्टी पॉपर्स आहेत. तर बघू शकता छान छान डिझाईनच्या अशा ह्या प्लेट्स होत्या, त्या निव्वळ 30 रुपयामध्ये होत्या अवेलेबल. हे जे आहेत तर बघू शकता. तर हे जे बॉटल आहेत, तर आपण साबण सोप असतो जो पेपर सोप, तर पेपर सोप आहे. हे काही स्प्रे होते, तर ते पण. हे नेल कटर आहे, ते बेबी जे वेट आपण वापरतो वेट टिश्यू, ते पण होते. तर हे छान असे बघा गिफ्टिंगसाठी वगैरे पण बॉक्स आहे, ते पत्र्याच्या मटेरियलमध्ये होते. हळदी कुंकूच्या डब्या, हे जे वरती ट्रे दिसत आहेत ना मंडळी, तर हे पण 30 रुपीजमध्ये निव्वळ हे आहे. तर तुम्ही बिलीव करू शकणार नाही. तर ह्या सर्व गोष्टी बघा ह्या 30 रुपीजमध्ये आहेत. हे तुम्ही चप्पलमध्ये, तुमच्या शूजमध्ये वापरण्यासाठी वगैरे यूज करू शकता. हे जे आपण जप वगैरे करतो त्याच्यासाठी हा जो आहे काउंटर आहे. त्यानंतर बघा असे हे जे पिलर आहेत, हँडी पिलर, तर हे निव्वळ 30 रुपीजमध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला दिसत आहेत ह्या फक्त 30 रुपयामध्ये अवेलेबल होत्या. तर बघा इथे जे आपण दिवाळीसाठी जे दिवे वापरतो, तर ते पण आहे, तर ते 30 रुपयामध्ये आहेत. ते आपण पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी बॉक्स, जे आपण लादी पुसायला जे आपल्याला फिनॉल वगैरे लागतात, तर ते पण 30 रुपयामध्ये. असे छानपैकी प्लेट्स वगैरे आहेत गोल्डन सिल्वर कलरच्या. हे जे डब्बे आहेत 4 डब्बे, हे निव्वळ 30 रुपयामध्ये. हे आपल्याला मडकं वगैरे ठेवण्यासाठी स्टँड असतो ना, तर तो स्टँड आहे. हे सोपसाठी आहे केसर. आता हे बघू शकता, हे छानपैकी असं मनी सेवरचा जो बॉक्स असतो, तर तो आहे. हे बघा आपल्याला झाडं वगैरे लावण्यासाठी कुंडी, किती छान डिझाईनची कुंडी आहे. तर हे फक्त 30 रुपयामध्ये होती. नेक्स्ट आम्ही विजिट केलं 50 रुपीजवालं शॉप, 50 रुपयेवालं शॉप. बघू शकता गर्दी भरपूर होती, तरीसुद्धा मला जेवढं कवर करता आलं तेवढं मी कवर केलेलं आहे मंडळी. हे बघू शकता इथे लिक्विड सोपसाठी छानपैकी असं भांडं होतं. शॅम्पू, पॅन्टीनचा शॅम्पू, ज्याची प्राईस मोर दॅन एक साधारण 80-90 रुपीज होती, ते जस्ट 50 रुपीजमध्ये होतं. लिक्विड सोप, हँडवॉशचा जो लिक्विड सोप असतो त्याचं भांडं पण किती छान छान डिझाईनमध्ये होते. हे जे आपल्याला दिवाळीसाठी लाईटिंग वापरतो, ते पण 50 रुपयामध्ये. सुपली पण बघू शकता, चांगल्या क्वालिटीची सुपली 50 रुपयामध्ये. जे स्पून्स आहेत हे पण 50 रुपयामध्ये. बघा छान असे स्पून्स आहेत. तर हे आपले काटा चमचा जो आहे तो पण आहेत. आपल्याला हे मशीनमध्ये यूज करणारे बॉल आहेत. हे चॉकलेटसाठी जे ट्रे लागतात, तर ते पण आहे चॉकलेट बनवण्यासाठी. हे बघू शकता खूप साऱ्या वस्तू ज्या आहेत, स्क्रूड्रायव्हर, चाकू, ह्या सर्व गोष्टी निव्वळ आणि निव्वळ. हे बघू शकता ब्लेंडर पण 50 रुपयामध्ये फक्त ब्लेंडर अवेलेबल होता. आणि एकदम हाय क्वालिटीचे हे असे सिपर आहेत. हे आईस रोलर आहे. त्यानंतर बघू शकता गार्लिक पिलर. ह्या ज्या सर्व वस्तू आहेत ना मंडळी, मार्केटमध्ये 200-300च्या वर मार्केटमध्ये अवेलेबल मिळतात. तर हे जे आहेत ना 50 रुपीजच्या शॉपमध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्ही बघू शकता. हे चायना वर्ल्ड बाजारमध्ये हे हीट पॅन आहे. चायना वर्ल्ड बाजारमध्ये कुर्ला ईस्टला हे आहे. तर त्याचा ॲड्रेस मी मेन्शन करणारच आहे. या सर्व ज्या वस्तू तुम्ही बघताय ह्या स्टोरेजसाठी तुम्ही भिंतीवरती वगैरे तुम्ही हा लावू शकता. त्यामध्ये तुम्हाला जर ह्या वस्तू ज्या आहेत ह्या सर्व तुम्ही लावू शकताय त्यामध्ये. आता बघा छानपैकी हे असे स्पून्स आहेत. हे पण चांगल्या क्वालिटीचे स्पून्स. इवन हे जे कटर आहेत, प्लेट्स आहेत, मोठे मोठे ट्रे आहेत, हे निव्वळ आणि निव्वळ 50 रुपयामध्ये होते. एअरटाईट कंटेनर 50 रुपयामध्ये. आता बघू शकता ह्या बऱ्याचशा अशा ज्या वस्तू आहेत मी पटापट अशा कवर केलेल्या आहेत. ह्या तुमच्या जे पेपर, सॉल्ट अँड पेपरचे जे बॉक्सेस येतात, तर ते डब्बे ठेवण्यासाठी, चिमटा, एक भांडी घासण्यासाठी हे किशी आहे, तर ते चिमटा आहे. तर बघा छानपैकी असा स्टीलचा होता हा चिमटा. आणि हे ब्रश आहे तेल लावण्यासाठी वगैरे. आपल्या रेग्युलर किचनवेअरमध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्ही यूज करू शकता. तर बघू शकता खूप साऱ्या उपयुक्त अशा वस्तू ज्या आहेत. हे बघू शकता तुम्हाला 300-350 रुपयाला बाहेर मार्केटमध्ये मिळतं, पण निव्वळ चायना वर्ल्ड बाजारमध्ये 50 रुपयाला अवेलेबल होतं. हे जे आहे ऑइल स्प्रेसाठी बॉटल होती. त्यानंतर बघू शकता मेदूवड्यासाठी जे आहेत हे भांडं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या आता हे ग्लासेसचा एक 5-6 ग्लासेसचा, इवन जे सूप बाऊल आहेत विथ चमचा, हे 50 रुपयामध्ये 5-6 बाऊल. तुम्हाला सांगा काय वाईट आहे. तर मस्तपैकी असे हे ज्या वस्तू आहेत ना बघा,
50 रुपयामध्ये बर्फाचा ट्रे, वेगवेगळ्या शेपचे इथे तुम्ही बर्फ जे आहेत हे ह्याच्यामध्ये बनवू शकता. सिलेंड्रिकल शेपमध्ये आहेत, स्क्वेअर शेपमध्ये, वेगवेगळ्या शेपमध्ये होते. हे चांगल्या क्वालिटीचे जे मोठे असे बाऊल आहेत ना बघा, तुम्हाला हे बाऊल मिक्सिंग बाऊल होते. हे पेपर टिश्यू जे असतात त्याचा बॉक्स आहे, जे आपण हॉटेलमध्ये बघतो. मोठे मोठे ट्रे होते, जस्ट 50 रुपयामध्ये मंडळी होते. तर 50 रुपयामध्ये बघू शकता वेगवेगळ्या शेपचे असे हे सर्व ट्रेज अवेलेबल होते आणि खूप छान क्वालिटीचे. आता इथे टॉईज होते काही लहान मुलांसाठी, तर हे काही टॉईजचा सेक्शन होता. तर हे टॉईज पण बघा निव्वळ 50 रुपयामध्ये बॅट बॉलपासून जे स्लेट वगैरे मिळतात हे 300-400 रुपयाला मार्केटमध्ये मंडळी मिळतात, अवेलेबल असतात बाहेर तुम्ही घ्यायला जाल तर. पण हे निव्वळ 50 रुपयामध्ये बघू शकता. मोठ्या मोठ्या ज्या कात्र्या असतात कैच्या, तर ह्या कैची पण बघा जे आहेत ह्या इथे अवेलेबल. मोठ्या साईजचे डबे, हे तुम्हाला एक्सरसाइज करायला बेल्ट होता. टॉईज होते वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बघू शकताय. खूप सारे हे केकसाठी जे आपल्याला मेजरमेंट कप लागतात इथे त्यानंतर बघा छानपैकी असे वुडनचे चमचे होते. तर हे आपल्याला हॉटेलमध्ये वगैरे किंवा घरी आपल्याला तुम्हाला डोरला लावायला पुल अँड पुशचे जे असे हे बोर्ड होते ते पण अवेलेबल होते. हे आपल्याला भिंतीवरती कपडे वगैरे लावायला. तर बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही बघू शकताय. हे तुम्हाला अँकलसाठी काही पेन वगैरे असेल तर ते पेन रिलीफसाठी असे छानपैकी हे होते. त्यानंतर बघू शकताय ते कपडे लावण्यासाठी, लहान मुलांचे कपडे लावण्यासाठी हे छान छान छोटे छोटे असे हँगर होते. तर ते पण निव्वळ 50 रुपयाला असे होते. त्यानंतर एक्झाम पॅड जे बाहेर मार्केटमध्ये 100 रुपयाला 150 रुपयाला मिळतात, ते 50 रुपयामध्ये. चांगल्या क्वालिटीचे डब्बे, टिफिन बॉक्सेस लहान मुलांचे आणि खूप छान असे डिझाईन्स अवेलेबल होते त्यामध्ये. कंपोज बॉक्सेस एकदम मस्त क्वालिटीचे, जे 200-300 रुपयाला मार्केटमध्ये ह्याची प्राईज होती. तर हे जे आहेत ना निव्वळ 50 रुपयाच्या शॉपमध्ये होते. तर बघू शकता ह्याच्या छान छान कार होत्या, अँटिकच्या कार असतात ना, त्या टॉईजमध्ये अवेलेबल होत्या. तर ह्या निव्वळ 50 रुपयाच्या सेक्शनमध्ये आम्ही होतो. तर ह्या 50 रुपयामध्ये बघू शकता हे सोप केसर आहे, ज्यामध्ये साबण वगैरे आपण ठेवून ट्रॅव्हलिंगसाठी यूज करू शकतो. तर छानपैकी असे छान मस्त हे पाऊच पण 50 रुपयामध्ये निव्वळ होतं. जर तुम्हाला कोणाला वाटण्यासाठी हळदी कुंकूसाठी हवं असेल ना, खूप छान असे ऑप्शन्स होते बघा. आपल्याला असे मून बॉल्स आहेत टॉईज सेक्शनमध्ये, हे पण छान असं टॉय अवेलेबल होतं. तर बघा तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. आणि हे 50 रुपयाच्या शॉपमध्ये खूप छान छान असे तुमच्या उपयुक्त मुलांना गिफ्टिंगसाठी वगैरे असे छान असे टॉईज अवेलेबल होते. भांडी घासण्यासाठी बघा ही किशी पण अवेलेबल होती. यातील बऱ्याच साऱ्या वस्तू मी शॉपिंग पण केल्या होत्या. तर खूप छान छान अशा ह्या वस्तू होत्या बघा. हे कपडे वाळत घालण्यासाठी अशी ही वायर होती. ते इथे हे जे टिश्यूज आहे जे आपल्याला बाहेर जाताना वगैरे लागतात, तर हे आपल्याला पेपर सोप वगैरे पण छान असे अवेलेबल होते. सीपर होते बघा. हे XN0चं हे टॉय होतं. इथे मस्तपैकी छान छान तुमच्या आवडीचे टॉईज, हेलिकॉप्टर, खूप छान क्वालिटीचे, मेन म्हणजे क्वालिटी खूप छान अशी होती. तर बघा असे हे स्लाईम आहे जे लहान मुलं यूज करतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे स्लाईम्स पण होते. निव्वळ 50 रुपयामध्ये काय हवं सांगा मंडळी तुम्हाला. तर 50 रुपयामध्ये हे सर्व टॉईज अवेलेबल होते. इथे वरती बघू शकताय तुम्हाला कुंडी आहेत वेगवेगळ्या छान प्रकारच्या. 50 रुपयामध्ये कुंड्या होत्या झाडं लावण्यासाठी. हे असे कलरचे जे पाऊच असतात, तर ते कलरचे आपल्याला मस्त स्केच पेन वगैरे सेट अवेलेबल होता. हे मेकअपसाठी स्पॉन्ज होते. तर छानपैकी असे बघा ह्या ज्या सर्व वस्तू तुम्हाला समोर दिसत आहेत व्हिडिओमध्ये, कुठल्याही वस्तू तुम्ही घ्याल त्या निव्वळ 50 रुपयामध्ये ह्या वस्तू होत्या. तर ह्या अशा परफ्यूम, अत्तर ज्याला आपण बोलतो, तर अत्तर पण होते. तर हे काही जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेंडर वगैरे पण अवेलेबल होते. इथे मेणबत्ती ज्या पण असतात त्या होते. हे बघा छानपैकी असे आपल्याला वेल्वेटचे नेल आर्टसाठी होतं अवेलेबल. आता बघू शकता गोल्डन कलरचे इथे आपल्याला काटा चमचा अवेलेबल होता. ते पण 50 रुपयामध्ये हा सेट होता. तर शू शाईनसाठी वाईप्स होते 50 रुपयामध्ये. हे आपल्याला पडदे टाईट करण्यासाठी हे मला एक छानपैकी ऑप्शन इथे अवेलेबल होता. पडदे लावण्यासाठी 50 रुपयामध्ये. कैचीचा सेट बघा, 2 कैच्या, मोठ्या कैच्या, छोट्या कैच्या, हे निव्वळ 50 रुपयामध्ये. वेगवेगळे साईन बोर्ड्स वगैरे जे असतात मेटॅलिक, तर ते पण 50 रुपयामध्ये अवेलेबल होते. आता आम्ही नेक्स्ट व्हिजिट केलं ना, ते म्हणजे 100 रुपीजवाल्या शॉपमध्ये. आता 100 रुपीजवाल्या शॉपमध्ये तर त्याहून वरची क्वालिटीचे प्रोडक्ट अवेलेबल होते. बॅग तुम्ही बघू शकताय, ह्या सर्व बॅग ज्या लावल्या होत्या ना 100 रुपयामध्ये अवेलेबल होत्या. तर आता बघा हे छानपैकी ह्या 100 रुपयाच्या वस्तू मी इथे कवर केलेल्या आहेत.
एक्झाम पेपर पॅड, हाय क्वालिटीचा एक्झाम पेपर पॅड इथे 100 रुपयामध्ये निव्वळ अवेलेबल होता. आता हे जे कंपोस्ट बॉक्स तुम्ही बघताय, हे जे पंखे बघतायत हे निव्वळ आणि निव्वळ 100 रुपयामध्ये होते. एकदम हाय क्वालिटीच्या ह्या बॉटल्स आहेत. तर ह्या बघा स्टीलच्या बॉटल, ह्या 3-4 2-3 लिटरच्या ज्या बॉटल्स आहेत, जिममध्ये वगैरे यूज करतात, निव्वळ 100 रुपयामध्ये अवेलेबल होतात. हे काही किट्स होते, त्यानंतर मेकअप किट्स होते. तर हे फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये बघा छानपैकी रिटर्न गिफ्टसाठी, गिफ्टिंगसाठी पण इवन तुम्हाला हे छान असे ऑप्शन्स इथे अवेलेबल होते. वेगवेगळ्या प्रकारचे असे हे टॉईज होते. सॉरी, आपल्याला इथे जे आता बघा नेक्स्ट आपण मी इथे कवर केलेलं आहे डायरीज, वेगवेगळ्या प्रकारचे डायरीज. त्यानंतर इथे कलर बॉक्सेसचे सेट होते. त्यानंतर लहान मुलांसाठी जेवणासाठी प्लेट्स होते, बाउल होते. इथे बघू शकता छान छान प्रकारच्या हाय क्वालिटीच्या वॉटर बॉटल्स आहेत, निव्वळ 100 रुपयामध्ये अवेलेबल होत्या. तुम्हाला असं मेकअप ऑर्गनायझर हवं असेल ज्यामध्ये तुमचे मेकअपच्या वस्तू ठेवू शकता, छान छान प्रकारच्या अशा प्लेट्स होत्या ज्या तुम्हाला घरगुती छानपैकी असं उपयुक्त असतील. तर असे बघा हातामध्ये घालायला ग्लोव्ज वगैरे होते. त्यानंतर झाडू होत्या साफसफाईसाठी. इथे टॉईज सेक्शनमध्ये खूप साऱ्या छान अशा वस्तू बघा, ह्या क्राफ्टच्या काही वस्तू मला इथे मिळाल्या होत्या. खूप छान छान अशा ह्या ऑप्शन्स इथे लहान मुलांसाठी अवेलेबल होते. हे आपण व्हिजिट केलं होतं. हे आहे 100 रुपीजवालं शॉप. आता ह्या ज्या सर्व वस्तू आहेत ना मंडळी, बघा इथे औषधांसाठी बॉक्सेस आहेत. तुम्ही तुमच्या दिवसानुसार ह्या औषधं इथे अरेंज करून ठेवू शकता छानपैकी. ह्या ज्या सर्व वस्तू दिसत आहेत ना मंडळी, ह्या सर्व फक्त 100 आणि 100 रुपयामध्ये अवेलेबल होत्या. तर 100 रुपीजमध्ये बघू शकता छान छान असे ऑप्शन्स आणि हाय क्वालिटीचे ऑप्शन्स. बघा इथे छान प्रकारचे असे इथे तुम्हाला डबे अवेलेबल होते. तर इथे तुम्हाला जर तुम्ही घरी इंटिरियरसाठी तुम्हाला छानपैकी तुमच्या इंटिरियरनुसार मॅचिंग डबे हवे असतील घरगुती सामान ठेवायला, इथे बघू शकता जाळी जी हवी असेल तर इथे काही कंटेनर आहेत. हे कंटेनर फ्रीजमध्ये वगैरे पण तुम्ही वस्तू भरून ठेवू शकता. 100 रुपीजमध्ये बॅग्स अवेलेबल होत्या, खूप साऱ्या छान अशा डिझाईनच्या बॅग्स. इथे डबे बघू शकताय, टिफिन हे आहेत. तुम्हाला डस्टबिन आहे छानपैकी, ऑफिससाठी छोटा आपल्याला डस्टबिन हवा असेल. त्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता टॉईज सेक्शनमध्ये पण होतं. इथे टॉईज पण भरपूर 100 रुपीजवाल्या चांगल्या क्वालिटीचे टॉईज होते. इथे हे ट्रेचा सेट आहे, 2-3 ट्रेचे सेट फक्त 100 रुपयामध्ये. हा छानपैकी बघू शकता तुम्हाला बर्गरचा असा आकाराचा डब्बा 100 रुपयामध्ये. हे काही ऑर्गनायझर्स बॉक्सेस, लंच बॉक्सेस होते. तर हे जे सर्व टॉईज दिसत आहेत ना मोठे मोठे, हे सर्व टॉईज तुम्ही 500-600 रुपयाला बाहेर अवेलेबल मिळतात मंडळी, पण हे 100 रुपयामध्ये अवेलेबल होते. इथे छान असा बघा हा असा जे लहान मुलांचे कपडे लटकवण्यासाठी जो हँगर येतो तर तो हँगर पण अवेलेबल होता 100 रुपयामध्ये. एक साधारण 20 क्लिपचा हँगर होता, 20 ते 24 क्लिपचा 100 रुपयामध्ये. हे काही वस्तू तुम्ही बघू शकताय घरगुती लागणाऱ्या वस्तू आहेत. तर ह्या घरगुती छानपैकी अशा वस्तू तुम्हाला किचनमध्ये तुमच्या इलेक्ट्रिक आयटमसाठी खूप छान बघा. आता हे तंदुरी वगैरे करण्यासाठी जे आहेत, बार्बेक्यू करण्यासाठी स्टिक्स अवेलेबल होत्या निव्वळ 100 रुपयामध्ये. आता हे जे मोठे मोठे कंटेनर बॉक्सेस असतात ना, तर हे बॉक्सेस पण निव्वळ 100 रुपयामध्ये मंडळी अवेलेबल होत्या. तर हे जे बॉक्सेस आहेत ना, तर तुम्ही बघू शकता किती सारे छान बॉक्सेस आहेत. तर ह्या सर्व वस्तू आणि वस्तू ज्या आहेत ना मंडळी, ह्या सर्व 100 रुपयाच्या शॉपमध्ये